ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಿನ್ನೆಯಷ್ಟೇ ರಾಮ ಮಂದಿರದ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಿದೆ. ಜೊತೆಗೆ ರಾಮ ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಬಾಲರಾಮ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯಾಗಿದೆ. ಇದೇ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿಯ ಮುತ್ಗಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ ಮತ್ತು ಬಜರಂಗ ದಳದ ಸಹಯೋಗದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮದ ಹನುಮಾನ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಪೂಜೆ, ಪುನಸ್ಕಾರ, ಹೋಮ ಹವನಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲಾಯಿತು. ಗ್ರಾಮದ ಇಡೀ ದೇವಸ್ಥಾನಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟು ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ಹೊರಡಲಾಯಿತು. ಸಾಕಷ್ಟು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ರಾಮ ಭಕ್ತರು ಭಾಗವಹಿಸಿದ್ರು. ನಂತರದಲ್ಲಿ ರಾಮಮೂರ್ತಿಗೆ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಯಿತು. ರಾಮ ಭಾವಚಿತ್ರವನ್ನು ಹೊತ್ತು ಮೆರವಣಿಗೆ ಹೊರಡಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸೇರಿ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಮಹಾಪ್ರಸಾದದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ನಂತರದಲ್ಲಿ ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ದೀಪೋತ್ಸವವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ಸಾಕಷ್ಟು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರು ದೀಪೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಇನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿಯ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದ ಮಾಜಿ MLA ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಮತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡ ಧನಂಜಯ್ ಜಾಧವ್ ಮತ್ತು MLC ಚರಣ್ ರಾಜ್ ಹಟ್ಟಿವಳಿ ಅವರಿಗೆ ಸತ್ಕರಿಸಿ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಜಿ MLA ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಮತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡ ಧನಂಜಯ್ ಜಾಧವ್ ಅವರು ಮಾತನಾಡಿದರು. ರಾಮ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆದರ್ಶಪ್ರಾಯ. ಹೀಗಾಗಿ ಆತನ ಎಲ್ಲ ತತ್ವ ಆದರ್ಶಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕಿದೆ. ಭಾರತ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ರಾಮರಾಜ್ಯದ ಕನಸನ್ನು ನನಸು ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕಾಗಿ ಹೊರಟಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. हिंदू धर्म आणि संस्कृती जोपासणारा भारत देश, अखंड जगामध्ये एकमात्र हिंदूंचा देश म्हणून भारताची ओळख. पण त्याच हिंदूंच्या देशामध्ये गेली 500 वर्ष आमचं दैवत्व, आमचं आराध्य दैवत म्हणून ज्या पूजा करतो त्या श्रीरामाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा प्रसंग आला नव्हता. लाखो लोकांनी प्राण दिलं होतं. अनेक कारसेवक त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केले होते, पण त्यांना फक्त वाट पाहावी लागत होती. एका तंबूमध्ये भगवान श्रीरामाला 500 वर्ष वाट पाहावी लागली. याच्याहून मोठं दुर्भाग्य या देशाचं काय असू शकतं. पण म्हणतात ना, जे विधिलिखित असतं तेच घडतं. 500 वर्षानंतर एक असा नेता यावा लागला या देशामध्ये ज्याला बायका नाही, पोरं नाही, घर नाही, दार नाही, संसार नाही, पण या देशालाच संसार मानणारा, हिंदू धर्म आणि सनातन धर्माला आपला आराध्य दैवत म्हणून पूजा करणारा एक स्वच्छ प्रतिमेचा पंतप्रधान या देशाचं नेतृत्व करतो. आणि त्याच्या हस्ते आज 500 वर्ष डोळे लावून बसलेल्या हिंदू बांधवांना एक दुःखाच्या वातावरणातून सुखाच्या वातावरणात नेण्याची ताकद त्या भगवान श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापना करून नरेंद्र मोदींनी करून दाखवली. मी राजकारण म्हणून बोलत नाही, पण एक स्वच्छ प्रतिमेचा जबरदस्त इच्छाशक्ती असलेला माणूस काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण आज भारतीयांनी अनुभवलं आहे. 500 वर्ष फक्त स्वप्न बघितलं, पण त्या स्वप्नाची पूर्तता आज उघड्या डोळ्यात पाहण्याचा योग आम्हा तुम्हा सगळ्यांना आला. आम्ही सगळेजण भाग्यवंत आहोत. एक BHK घर असावं म्हणून प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं, पण आराध्य दैवत म्हणून पूजा करणाऱ्या रामाला मात्र तंबूमध्ये 500 वर्ष काढावं लागलं होतं. आज त्या तंबूतून भव्य दिव्य मंदिरामध्ये अनेक वर्षानं जे लोक पाहत होते ते स्वप्न पूर्ण झालं आहे. मला इतकंच सांगायचं आहे, जगातला कुठलाही माणूस पूर्वी यायचा, आग्र्याचं ताजमहल बघायला जायचा, इथून पुढे तो भारतात आला तर अयोध्येचं राम मंदिर बघायला जाईल, हिंदू संस्कृतीचं ज्वलंत उदाहरण बघायला अयोध्यात जाईल. हे देशाचे मानसन्मान वाढवण्याची घटना आहे. हे राष्ट्र निर्माण करण्याची घटना आहे. फक्त राम आज तिथं बसले नाहीत, तर देशाचा स्वाभिमान तिथं बसला आहे. देशाचा इतिहासाला उजाळा देणारा आजचा प्रसंग देशाला पुढं घेऊन जाण्यासाठी ताकद बनून आपल्याबरोबर राहणार आहे. आणि म्हणून आज रामाची प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम बघत असताना आम्हाला सुद्धा भाग्यवान समजायला पाहिजे स्वतःला, की आम्ही त्या काळात जन्मलो आहे ज्या काळामध्ये भगवान श्रीरामाची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होते. आणि मी ज्या मातीत जन्मलो ती माती हिंदूंची आहे, शिवरायांच्या विचारधारेची आहे. आणि त्या मातीमध्ये भगवान श्रीरामाचं मंदिर बनलं. तुम्हाला आम्हा सगळ्यांच्यासाठी दिवाळी साजरी करण्याचा योग देणाऱ्या त्या प्रत्येक कारसेवकांचा, प्रत्येक हिंदू बांधवाचा, प्रत्येक नेत्यांचा ज्यांनी याला हातभार लावलं त्या सगळ्यांना मानाचं वंदन करतो. आणि आपण सगळीजण या आनंदाचा स्वाद घेऊया, आनंदाला उपभोगूया आणि हिंदू म्हणून मानानं जाऊया. जय श्रीराम. सर्वांना जय श्रीराम. जय श्रीराम. बंधू भगिनींनो, गेल्या 500 वर्षापासून राम मंदिरासाठी संघर्ष सुरू आहे. आक्रमक बाबरनं देशावर आक्रमण केलं, अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली. तसंच अयोध्येमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी मनोहर पाटील यांच्याकडून 100 रुपये लावलेले तरी समस्त रामभक्तांच्या असलेलं मंदिर उद्ध्वस्त करून बाबरनं तिथं मशीद बांधली.
आणि त्याच्यानंतर पुन्हा तिथंच मंदिर व्हावं ह्याच्यासाठी गेल्या 500 सत्यनारायण कर्नाड वर्षामध्ये यांच्याकडून 501 रुपयाचे देणगी लाभलेले आहे. तरी समस्त रामभक्तांच्या वतीने आम्ही त्यांचे पूर्णपणे आभारी आहोत. ह्याच्यामध्ये 2 लाख हिंदूंनी आपलं बलिदान दिलेलं आहे या राम मंदिरासाठी. अनेक जणांनी प्राणत्याग दिला, आज ते नाही आहेत, पण आम्ही भाग्यवान आहोत. आमच्या डोळ्यांना भव्य राम मंदिर होताना बघतोय. आज तो सुवर्ण क्षण आला ज्या ठिकाणी आज प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे. ह्याचा अर्थ असा आहे की आज खरंच हिंदू राष्ट्राचा पाया घातला गेलेला आहे. इथून सुरुवात झालेली आहे. आम्ही ह्या देशातील आणि जगातील सर्व हिंदू एकत्र झाले पाहिजेत. आपल्यातील असलेला भेदभाव बाजूला ठेवला पाहिजे. आम्ही सगळे हिंदू, आम्ही सगळे बंधू म्हणून कामाला लागलं पाहिजे. ह्या देशाला परम वैभवावर नेलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच आता हा सुवर्ण क्षण आहे, सुवर्ण दिवस आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी टी व्हीवर एक डिबेट बघितलं. स्वतःला नेता समजणारा एक व्यक्ती सांगत होता, राम मंदिर बांधल्यामुळे रोजगार मिळत नाही, तुम्ही रोजगार द्या, नोकऱ्या द्या, असं तो बरळत होता. पण त्याला सांगू इच्छितो, ज्या राम मंदिराची निर्मिती होती आहे, परवाच नरेंद्र मोदीजी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान अयोध्येला गेले होते. त्यांनी तिथं 15,700 कोटीचं पॅकेज दिलेलं आहे तिथल्या डेव्हलपमेंटसाठी. त्याच्या आधी जवळपास 30-35 हजार कोटीचं काम सुरू आहे. असं असताना तिथं असलेला कॉन्ट्रॅक्टर, तिथं असलेले इंजिनियर, तिथं असलेले कामगार यांना तिथं काम मिळालेलं आहे. मटेरियल सप्लाय करणारा जर विचार केला तर सिमेंट सप्लाय, वाळू सप्लाय, खडी सप्लाय, इलेक्ट्रिकल मटेरियल सप्लाय, प्लंबिंगचं सामान सप्लाय करणारा, मोठमोठे हॉटेलं यायला लागलेत. तिथं स्वयंपाकी करणाऱ्याला, वेटर म्हणून काम करणाऱ्याला, स्वच्छता म्हणून काम करणाऱ्याला, त्या हॉटेलला रेशन सप्लाय करणाऱ्याला, भाजी सप्लाय करणाऱ्याला, दूध सप्लाय करणाऱ्याला, एवढंच नव्हे इतक्या लाखो लोकांना तिथं फिरण्यासाठी कारगाडीची व्यवस्था करणाऱ्याला, त्याचं ड्रायव्हिंग म्हणून काम करणाऱ्याला, फक्त स्वच्छतेसाठीच ते 7 ते 8 हजार लोक तिथं काम करणार आहेत. ज्याच्या खिशामध्ये पैसा नाही आहे तो गाईड म्हणून काम करू शकतो. तर जवळपास त्या अयोध्येच्या मंदिरामुळे 1 लाख लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जॉब मिळायला लागलेला आहे, काम मिळायला लागलेलं आहे. हेच तर रामराज्य आहे. कोणी उपाशी झोपता कामा नये. ज्याच्या हाताला काम मिळालं नाही असं होता कामा नये. त्यालाच तर रामराज्य म्हणतात. आणि रामराज्याचा पाया आज घातला गेलेला आहे. संपूर्ण देशामध्ये पुन्हा दिवाळी साजरी झालेली आहे. न भूतो न भविष्यातली दिवाळी साजरी झालेली आहे. प्रत्येक घरामध्ये आज दिवाळी साजरी झालेली आहे. प्रत्येक हिंदूचं ऊर अगदी अभिमानानं भरून आलेला आहे. असा हा क्षण आम्ही भाग्यवान आहोत की आजच्या क्षणाची आम्ही साक्षी आहोत. आपल्या देशाच्या नेतृत्वाला त्याच्यामध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक हिंदूला, ह्या गेल्या 500 वर्षामध्ये प्रयत्न केलेल्या, प्राणत्याग दिलेल्या, बलिदान दिलेल्या प्रत्येकाला आज लाख लाख प्रणाम करतो. आणि आज खरंच हिंदू राष्ट्राच्या दिशेने आम्ही पावलं टाकत आहोत. याच्यासाठी सर्व मिळून आपण कार्य करूया. संपूर्ण देश एक होऊन आपण एकीची मूठ बांधून आपण पुढे जाऊया आणि लवकरच आपण सर्वांचं स्वप्न साकार होईल अशी आशा मी व्यक्त करतो. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. ಇನ್ನು ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಯೋಧ್ಯೆಗೆ ಗ್ರಾಮದಿಂದ ಹೋಗಿ ಬಂದಂಥ ವಿಜಯ್ ದಶರಥ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರನ್ನು ಸತ್ಕರಿಸಿ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ಇವರ ಜೊತೆಗೆ ಸುನಿಲ್ ಅನ್ನುವಂಥವರು ಕೂಡ ಹೋಗಿ ಬಂದಿದ್ದರು. ಆದರೆ ದುರದೃಷ್ಟವಶಾತ್ ಈಗ ಅವರು ಅಸುನೀಗಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿರುವಂಥ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಸೇರಿ ಬಂದಿದ್ದು ಇಡೀ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮತ್ತೊಂದಿಷ್ಟು ಮೆರುಗು ತಂದಿತ್ತು. ಕೃಷ್ಣ ಪಾಟೀಲ್, ಕನ್ನಡಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.